मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन रेसिपी। आपण बनवणार आहोत मसाला मिरची भजी। आता आपण अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही ढोबळी मिरची लागणार आहे। तर ती मिरची आपण अशी मधातून कट करून घ्यायची आणि कट केल्यानंतर आता एका बाउलमध्ये 2 वाटी बेसन घ्यायचं, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं, तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता आपण त्याचा मसाला बनवण्यासाठी एका वाटीमध्ये तिळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीपुरतं। आणि आंबट होण्यासाठी मसाला मी त्यामध्ये लिंबू घातलेला आहे। आंबट मसाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू पण घालू शकता। जर नसेल आवडत असल्यास तर तुम्ही तिखट मसाला पण बिना लिंबू घालता बनवू शकता। आता आपण हे बेसन पीठ भिजवून घेणार आहोत। यामध्ये आपण थोडं पाणी करून ॲड करायचं। आपल्याला एकदम पातळ मिश्रण नाही पाहिजे, आपल्याला थोडंसं घट्टसर मध्यम घट्टसर असं मिश्रण पाहिजे। बघा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे, जसं की दाखवत आहे, एकदम पातळ मिश्रण नाही बनवायचं। आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं, सारखं मिक्स करून घ्यायचं। आता आपण जी मिरची मधातून कट करून घेतली होती त्यामध्ये आपण जे आंबट सारण बनवलेलं आहे, मसाला बनवलेला आहे, ते असं भरून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आता या बेसनामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा आणि हे सोडा आपण जेव्हा मिरची बेसनामध्ये बुडवून तळणार आहे त्याच वेळेस आधी सोडा घालायचा आणि बेसन मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा गरम तेल टाकायचं यामध्ये। आता 1 चमचा गरम तेल टाकल्यानंतर ते सोडा आणि गरम तेल टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं, छान प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं बेसन फुलल्यासारखं होते आणि फ्लफीनेस येते त्या बेसनामध्ये आणि ते आता बेसन आपलं तयार झाले आहे। आता आपण जी मसाला मिरची स्टफ केलेलं होतं ते आता मिरची घ्यायची आणि बेसनामध्ये अशी डीप करायची, पूर्णपणे कवरिंग झाली पाहिजे बेसनाची मिरचीला। आणि अशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे कवरिंग मिरचीला झाली पाहिजे आणि आपण छान गरम तेलामध्ये तळून घ्यायची। आता ही मिरची भजी आहे। आता ही छान स्वादिष्ट मिरची भजी तयार होतात, उत्तम अशी चव लागते। तुम्ही नक्की एकदा करून बघा। या सीझनमध्ये तुम्हाला अशा मिरच्या बाजारात नक्कीच मिळतात। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगा। आणि बघा असं छान कवरिंग येतं, त्याला छान हलवून घ्यायचं आणि नंतर हे बघा आपली मिरची भजी तयार आहे। खूप छान लागते, अति उत्कृष्ट अशी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा मिरची भजी। बघा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही ही मिरची भजी छान तळून घ्यायची। ही मिरची भजी तुम्ही गरमागरम सर्व करू शकता, यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस वगैरे पण सर्व करू शकता। पण जर तुम्ही ही अशी विदाऊट काही घेता खाल्ली तर अति उत्कृष्ट अशी चव लागते याची। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, मला पण सांगा कशी झाली तुम्ही बनवल्यानंतर। खरपूस तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि याची आपण छानपैकी अशी प्लेटिंग करून घ्यायची। आता आपण ही मिरची भजी छान खुसखुशीत तळून घेत आहोत। तुमच्या घरातील सर्वांना आवडेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मला पण कळवा। आता छानपैकी मी प्लेटिंग करून घेते आहे। एका प्लेटमध्ये थोडासा टोमॅटो सॉस घेऊन मी छान प्लेटिंग करते आहे। आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।